नमस्कार, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवरती. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता ही प्रिया ना खोटं बोलून इकडे आलेली असते सुभेदारांकडे आणि हिने सगळ्यांना आता खोटं सांगितलेलं असते की मी बाबाच्या घरी गेली होती, पण ती सायली आणि अर्जुनचा पाठलाग करत असते. सुभेदारांकडे येऊन आता ती कल्पना आणि पूर्णाजीसमोर आपली नाटकं सुरू करते आणि बोलते, माझ्या नशिबात ना बाबांचं सुखच नाही आहे गं. बघा ना, इतक्या वर्षांनी मला बाबाचं प्रेम मिळालं, पण बघ ना आता काय झालं त्याचं. आज त्यांनी सुद्धा मला परकं केलं. त्यावर आता पूर्णाजी बोलते, नको रडू गं बाई, माहेर तुटणं काय असतं ना हे मला माहीत आहे, तू काळजी करू नकोस, आम्ही आहेत ना, आम्ही तुझ्या बाबांची समजूत घालू. असं म्हणत आता पूर्णाजी मायेने आता प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. पण इकडे आता प्रियाच्या डोक्यात भलतेच विचार सुरू असतात. आता प्रिया मनात बोलते की हे अर्जुन आणि सायली अजून आले कसे नाहीत, त्यांना तिथे आश्रमाजवळ काही माहिती तर नाही मिळाली असेल ना. इकडे आता प्रियाला विचार करताना बघून कल्पना बोलते की तन्वी, अगं बाळा, बाबांचा इतका विचार नको करूस, त्यांचा राग होईल शांत, सगळं ठीक होईल गं. त्यावर आता प्रिया नाटक करत बोलते, माझं ना डोकं जरा दुखतंय, मी खोलीत जाऊन जरा आडवी होते हां. त्यावर आता पूर्णाजी तिला थांबवत आणि बोलते, नको नको, तू इथेच बस आमच्याजवळ, म्हणजे तुलाही बरं वाटेल बाळा आणि मलाही. असं म्हणत आता पूर्णाजी आता तन्वीला जवळ घेते आणि तिला मायेने आपल्या खांद्यावर झोपवते आणि तिची पाठ थोपाटते. इकडे आता सायली आणि अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता सायली अर्जुनला बोलते, आश्रमातले लोक काही बोलतील का याची मला भीती होती. म्हणजे सगळे तसं काही एवढं बोलले नाहीतच, पण जे बोलले ना त्यांनी काहीतरी नवीन माहिती दिली असं मला वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं हो. त्यावर आता अर्जुन विचार करत असतो. आता सायली अर्जुनला विचारते, काय हो, कसला विचार करताय तुम्ही. त्यावर आता अर्जुन बोलतो, हे बघ, प्रिया आणि विलास थिएटरमधून एकत्र बाहेर निघालेत आणि त्या छोट्या मुलांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलं की त्यांनी प्रिया आणि विलास या दोघांनाही एकत्र बघितलं आहे, म्हणजे ते दोघे आश्रमात सुद्धा एकत्रच गेली असणार. म्हणजे बघा, आता मधुभाऊ आश्रमात गेले तेव्हा त्यांना फक्त साक्षी आणि विलास दिसले, मग ही प्रिया कसं काय नाही दिसली बरं. ही प्रिया तेव्हा गेली कुठे होती. त्यावर आता सायली बोलते, अहो ती म्हणाली होती ना की ती कुठेतरी लपून बसली होती. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही, काहीतरी मिसिंग आहे. आणि आता अर्जुन आपल्या लॅपटॉपमधली व्हिडिओ क्लिप लावतो. त्यावर आता प्रियाची साक्ष असते. आता प्रिया बोलत असते की मला ठीक आठवत असतं की त्या दिवशी ना हे टेबल इथे असं होतं आणि मी याच टेबलच्या मागे लपले होते. आणि ना मधुभाऊ आणि विलास काकांचं भांडण इतक्या जोरात सुरू होतं ना की माझं लक्ष त्यांच्याकडे म्हणून गेलं नाही. ते दोघं भांडणात इतके गुंतलेले होते की त्यांचंसुद्धा लक्ष माझ्याकडे गेलं नाही. आता अर्जुन ते क्लिप बंद करतो आणि बोलतो, प्रिया असं म्हणाली की तिच्यासमोर मधुभाऊ आणि विलास होते आणि मधुभाऊ म्हणालेत की त्यांच्यासमोर विलास आणि साक्षी होती. याचा अर्थ ते चौघेही तेव्हाच तिथे आश्रमात होते. मग ही प्रिया मधुभाऊंच्या समोर का नाही आली. त्यावर आता सायली बोलते, अहो ती विलास काका आणि मधुभाऊंच्या वादावादीला घाबरून लपली, ती असंच म्हणाली होती ना. त्यावर आता अर्जुन बोलतो, म्हणजे मधुभाऊ आल्यापासून ती लपली होती का, म्हणजे वादावादू सुरू होण्याचा आधीच. मला असं नाही वाटत, नक्कीच यामागे काहीतरी प्लॅन होता, ती खोटं बोलते आहे. नक्कीच ह्या प्रिया आणि साक्षीने मिळून हा प्लॅन केला असणार आहे. आपण त्या प्रिया करून हे काढून घ्यायला पाहिजे की ती तिथे का लपली होती. त्यावर त्या सायली बोलते, पण ती आता सगळं आपल्याला खरं का सांगेल हो. त्यावर आता अर्जुन बोलतो, खोटं बोलण्यात ना खूप मोठं रिस्क आहे मिसेस सायली, कारण आपण काय खोटं बोलतो हे सर्व लक्षात ठेवायला लागतं. आणि मला अजिबात वाटत नाही की त्या प्रियाने सगळंच लक्ष ठेवलं असेल. म्हणून आपण आता परत तिला त्या रात्रीबद्दल विचारलं ना तर ती घाबरेल आणि काहीतरी असं चुकीचं नक्कीच बोलेल, ज्याने आपल्याला कळेल की ती खोटं बोलत होती. त्यावर आता सायलीला काळजीच वाटते आणि ती आता अर्जुनला बोलते की ठीक आहे, तुम्ही म्हणजे तिच्याशी आता बोलणार आहात का. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो. पण त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे, तुम्हाला तिच्याशी जे काही बोलायचं आहे ना ते परवा बोला, उद्या नको. त्यावर आता अर्जुन विचारतो का. सायली बोलते, हो उद्या गुढीपाडवा आहे ना, आणि आता तुम्ही तिला प्रश्न विचारल्यावर ती चिडचिड करणार. आणि ऐकून घ्या, सणाच्या दिवशी ना मला वादावादी नको घरात. त्यावर आता अर्जुन बोलतो, हो आत्ता तुम्ही एका वकिलाची बायको होतात ना आणि आत्ता तुम्ही लगेच सुभेदारांची सून झालात. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते की अहो, घरच्यांच्या आनंदावर विरजण नको पडायला, इतकी साधीच इच्छा आहे हो माझी. त्यावर आता अर्जुनला सायलीचं खूप कौतुक वाटतं आणि तो सायलीला बोलतो, मी खूप लकी आहे मिसेस सायली. म्हणजे बघा ना, तुम्ही एका बाजूला केसचा विचारसुद्धा करताय आणि दुसऱ्या बाजूला घरच्यांची मनसुद्धा जपताय, हे फक्त तुम्हालाच जमू शकतं. त्यावर आता सायली बोलते, नाही हां, असं काहीच नाही. अहो कितीतरी बायकांना घर सांभाळून नोकरी करतात आणि मी त्यांच्यापेक्षा वेगळं काही करत नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो, पण तुम्ही स्पेशल आहात, कारण तुम्ही अर्जुनची सायली आहात. आता हे ऐकून सायली लाजते. इकडे आता कल्पना पूर्णाजीला बोलते की पूर्ण ऐका ना, उद्या ना अश्विन आणि तन्वीचा पहिला गुढीपाडवा आहे, तर आपण प्रियासाठी कुठला दागिना घेऊया. डायमंडचा नेकलेस घेऊया का आपण. त्यावर आता प्रिया मनात बोलते की घे घे, त्या रिकाम्या माट्याची लग्न केल्याचा मला काहीतरी फायदा होऊ दे. त्यावर आता पूर्णाजी बोलते, जर हिची हाऊस असेल हिऱ्याच्या दागिना घ्यायचे तर आपण घेऊया, पण मला काय वाटतं पाडव्याला ना सोनं घेतलेलं चांगलं. त्यावर आता प्रिया मनात बोलते की तेही चालेल, पण 4-5 तोळे तरी घ्या. आता ही प्रिया किती लबाड असते.
हे आपल्याला बघायला मिळतं. पण बघा आता ती कशी उत्तर देते. कल्पना आता प्रियाला विचारते की तन्वी सांग तुला कुठला दागिना हवा आहे. त्यावर आता नाटक करत प्रिया बोलते, आई अगं मला दागिन्यांची हौसच नाही आहे. कशाला उगाच खर्च. त्यावर आता पूर्णाजी बोलते, अगं कसला खर्च, तुझा हक्क आहे हा. मी माझ्या नाचवण्यासाठी इतकं करणार नाही का. त्यावर आता प्रिया इकडे हसू लागते आणि ती आता मनात बोलते, तुझी दुसरी नाचून घरात नाही आहे तोपर्यंत मला तिच्या खोलीत जाता येईल. पण या दोघांचं नेमकं काय चाललं ना हे शोधायला हवं. हां काहीतरी कॉल करते आणि कल्टी मारते असं म्हणत आता प्रिया नाटक करत बोलते की मला ना कोणाचा तरी कॉल येत आहे, मी येतेच हां. असं म्हणत आता प्रिया तिथून बाहेर निघून जाते. इकडे आता पूर्णाजी कल्पनाला बोलते, ही लवकर आली म्हणून बरं वाटलं बाई. त्यावर आता कल्पना बोलते की हो ना. आता पूर्णाजी कल्पनाला बोलते की आता मी चला आज जाऊन पडते थोडं. त्यावर आता कल्पना बोलते की हो चला मी तुम्हाला सोडते हां. आता पूर्णाजी उठून उभी होते आणि बोलते, गेलं ग पाय माझे. असं म्हणत आता पूर्णाजी आपल्या खोलीत जाते आणि आता प्रियाचं लक्ष त्यांच्याकडे असतं. आता प्रिया मस्त संधी साधते आणि थेट अर्जुन आणि सायलीच्या खोलीत शिरते. आणि आता त्यांच्या खोलीत गेल्यावर ती मनाशी स्वतःशीच बोलत असते, अर्जुन आणि सायली केसवर काम करतात, त्याचं काहीतरी खूण इथे असेल ना. आणि ती लगेच असं म्हणत शोधाशोध करू लागते. आता ती कपबोर्ड बघते, त्यामधली फाईल घेते, ती चाळते. त्यात तिला काही मिळत नाही तर ती ठेवून देते. आता ती सायलीच्या कपाटाजवळ जाते आणि त्या कपाटातून काहीतरी शोधाशोध करत असते. तितक्यातच तिच्या हातून आता काहीतरी खाली पडतं आणि त्यातून एक पावतीसुद्धा खाली पडते. आता ती पावती उचलत प्रिया ती पावती वाचते आणि बोलते तिला असं वाटत असतं की हे बिनकामाचंच आहे. म्हणून आता ती ते बॅग परत अंदर ठेवून देते. पण ते तीच बुटीक असतं ज्या बुटीकमधून आता अर्जुनने सायलीसाठी शॉपिंग केलेली असते आणि साक्षीचा त्यात पुरावा असतो. पण प्रियाच्या ते लक्षात नसतं आलेलं. म्हणून आता ती कोंबूनच अशी कपाटात ते ठेवून देते. आणि आता इकडे येऊन ती थोडीशी बुकशेल्फमध्ये शोधाशोध करायला लागते. तितक्यातच आता प्रियाचं लक्ष त्या बोर्डकडे जातं ज्या बोर्डवर सायलीने कोलाज लावलेले असते आणि ज्याच्या मागच्या बाजूने इन्व्हेस्टिगेशन बोर्ड असतं. आता प्रिया त्या सगळ्या फोटोजकडे बघत बोलते, हे कोलाज, आणि त्यावरून अशी हात वगैरे फिरवत असते. तितक्यातच आता तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो आणि आता प्रिया खूपच घाबरते आणि मागे वळून बघते तर काय, ती कल्पना असते. इथे कल्पनाच्या ऐवजी सायली असायला हवी होती. खूपच मजा आली असती, पण असो. आता कल्पनाला बघूनसुद्धा आता प्रिया थोडीशी घाबरते. आता कल्पना बोलते, तन्वी तू इथे, तू अर्जुनच्या रूममध्ये आलेली, त्याला आणि त्याच्या बायकोला अजिबात आवडत नाही हे तुला माहिती आहे ना गं, मग इथे का आलीस. त्यावर आता प्रिया काहीतरी सुचते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि तिला एकदमच आठवतं. ती बोलते, अगं आई ॲक्च्युली मी तुझ्याच खोलीत येत होते गं आणि तेवढ्यातनं मला या खोलीतून काहीतरी आवाज आला म्हणून मी काळजीपोटी आत आले तर बघितलं काय खिडक्या उघड्या होत्या आणि काय कबूतर आला आत आणि त्या खिडकीतनं फरफडत बसलं होतं आणि त्यांनी आत आलं असताना तर त्यांनी सगळं खराब केलं असतं ना, घाण केली असती म्हणून मी खिडकी बंद करायला आले. त्यावर आता कल्पनाला खरंच हे बोलणं तिचं खरं वाटतं आणि ती बोलते, अगं ते दोघं तुझा किती अपमान करतात तरी तू त्यांच्यासाठी इतका विचार करतेस. त्यावर आता प्रिया बोलते, अगं आई घरातल्या माणसांचा कोणीतरी विचार करायला हवाच ना, आणि दाराला कुलपं लावायची आणि खिडक्या उघडं सोडायच्या, असं करून कसं चालेल. मी दुष्टही नाही आहे आणि अशी बेजबाबदारसुद्धा नाही. त्यावर आता कल्पना बोलते की हो तन्वी तू किती गुणी मुलगी आहेस ना हे मला माहीत आहे, पण आता खाली चल, ते जर का परत आले ना तर पुन्हा तमाशा नकोत. त्यावर आता प्रिया हो चल असं म्हणत आता दार लावते. तितक्यातच आता अर्जुन आणि सायली दोघेही आत येतात आणि आता कल्पना आणि प्रियाला एकत्र बघून त्यांना थोडं आश्चर्यच वाटतं की ही प्रिया कुठून आली बरं. आता सायलीच्या मनात विचार येतो की ही प्रिया सतत वर काय करत असते, आईच्या खोलीत गेली असेल का. आता प्रिया सायली अर्जुनला बघून म्हणते की नशीब मी वेळ त्यांच्या खोलीतून बाहेर पडले, हे दोघे कुठून येत आहेत काही अंदाजच येत नाही आहे. इकडे आता कल्पना थोडं त्या दोघांकडे दुर्लक्षच करते आणि खाली येते. कल्पना आता खाली आल्यावरती अर्जुन आणि सायली दोघांचंही तोंड बघतं आणि तिथून त्यांचं तोंड वाकडं करून निघून जाते आणि प्रियाला म्हणते चल. इकडे आता अर्जुन आणि सायलीसुद्धा आपल्या खोलीत येतात. अर्जुन आता सायलीला गप्प बसलेला बघून बोलतो, काय झालं तुम्ही शांत का झालात. हे बघा ती प्रिया आता तुमच्यासमोर येणारच आहे, तिला इग्नोर करा. त्यावर आता सायलीची चिडचिड होते आणि ती बोलते पण मुळात ती वर येतेच का, तिची रूम तर खाली आहे ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की बसली असेल मम्माच्या रूममध्ये तुमच्याबद्दल गॉसिप करत. त्यावर आता सायली बोलते नाही हो, मुळात या वेळेला आईच खोलीत बसत नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे हां. त्यावर आता अर्जुन बोलतो प्रिया तशीच आहे, एक काम करा तुम्ही काही विचार करू नका, मी फ्रेश होऊन येतो. तितक्यातच सायली आता आपली पर्स कपाटात ठेवायला जाते. तितक्यातच तिला ती बॅग चिवडलेली दिसते आणि ती रिसिप्टसुद्धा खाली पडलेली दिसते. त्यावर आता सायली आता अर्जुनला विचारते, काय हो या स्कार्फच्या बॅगला तुम्ही हात लावला होतात का. त्यावर आता अर्जुन बोलतो की नाही, का बरं काय झालं. त्यावर आता सायली बोलते मग हे वेडी वाकडी कोणी ठेवली यामध्ये, मी तर नीट ठेवली होती आत. आणि आता लगेच सायलीला डाऊट येतो आणि ती बोलते की ही प्रिया नक्कीच आपल्या रूममध्ये आली असणार, आपल्या रूममध्ये येऊन तिने शोधाशोध केली असणार, म्हणजे तिने हे कपाटही उघडलं आणि ही बॅगसुद्धा उघडली आणि मग कदाचित तिने आपला आवाज ऐकून हा स्कार्फ यात कोंबून टाकला आणि मग खोलीच्या बाहेर आईंना भेटून ती खाली आली.
त्यावर आता अर्जुन बोलतो, तुम्ही जसं म्हणताय तसं झालं की नाही हे मला माहिती नाही आहे, पण ती नक्की शोधाशोध करते आहे. आपल्या रूममध्ये ती काहीतरी शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करते. बघा ना, मागच्या वेळेससुद्धा आपल्या रूमला आपण कुलूप लावलं होतं, हे कोणालाच कळलं नाही, पण तिला बरोबर कळलं. त्यावर आता सायलीला आता काळजी वाटते आणि ती बोलते, हो पण ह्या प्रीतीस बुटीकची बॅग बघून तिला संशय नाही तर आला असणार ना. तिला असं तर वाटत नसणार ना की आपण तिथे जाऊन पुरावे शोधतो. त्यावर आता अर्जुन बोलतो की माहीत नाही, पण आता आपल्याला जास्त अवेअर राहायला हवं. आपण आता आपल्या रूमला कुलूप लावू शकत नाही, पण हे आपल्याकडे जे पुरावे आहेत ना ते आपण नक्की लपवू शकतो. इकडे आता महिपत आणि नागराज गप्पा करत बसलेले असतात. आता नागराज मस्तपैकी तिथे बसलेला असतो. आता महिपत नागराजला बोलतो की या पवारची तर एनओसी आपल्याला मिळाली, पण आता या अर्जुन सुभेदारसमोर कुठला नवीन मोठा वकील उभा करायचा हे लफडं आता मागे लागलं. काही सुचत नाही, काय करावं कळत नाही. त्यावर आता नागराज बोलतो की आता नवीन वकील कुठून आणायचा आणि कुठे शोधायचा हे मला काही माहीत नाही महिपत. हां, तू शोधून काढ कोणीतरी चांगला वकील, पण लवकर शोध. आता ही पोरगी तर सध्या तरी गेली आहे 3 महिन्यासाठी जेलमध्ये, पण कधी तिला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल ना हे तुला पण कळणार नाही. आता हे ऐकून महिपत बोलतो की माझ्या ओळखीचा एक वकील आहे, मी त्याला फोन लावतो. असं म्हणत आता महिपत एका वकिलाला कॉल लावतो. त्यावर आता हा वकील महिपतला बोलतो, अहो महिपत शेठ, माझी आठवण कशी काय काढली तुम्ही आज. त्यावर आता महिपत बोलतो, आता वकिलाकडे काय खोबरेल तेलाची बाटली नाही ना मागणार, तुमच्याकडे एक केसबद्दल बोलायचं होतं, आमची केस तुम्हाला द्यायची होती, घेणार का. त्यावर आता ह्या वकिलाला वाटत असतं की दुसरीच कुठली तरी केस असते आणि तो बोलतो की ते हायवे रोडवरची केस आहे का, तिथं मी तुम्हाला अशीच जिंकून दिली समजा. त्यावर आता महिपत बोलतो की नाही 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 नाही, ही केस नाही, माझी पोरगी साक्षी एका खोट्या खुनाच्या आरोपात जेलमध्ये गेली आहे, ती केस. त्यावर आता हा वकील बोलतो, म्हणजे अर्जुन सुभेदार लढतात ती केस. त्यावर आता महिपत बोलतो की हां तीच केस. त्यावर आता हा वकील बोलतो, सॉरी महिपत सेठ, जिथे ना आपण केस जिंकू शकत नाही ना ते केस मी घेत नाही. अहो कशालाच लढू मी ते केस. आणि कोर्टात ही बातमी आहे की अर्जुन सुभेदार ही केस जवळपास बंद करण्याच्याच मार्गी आहे. आणि पुढे हा वकील बोलतो की दुसऱ्या कोणीतरी वकिलाने जरी ही केस घेतली तर नक्कीच हरेल. त्यावर आता महिपत बोलतो, काय आत काय शेपूट घातलं आहे का. त्यावर आता हा वकील बोलतो की सॉरी, मी हे केस नाही लढवू शकणार आणि तो फोन कट करतो. आता हा महिपत नागराजला बोलतो की ह्या लिचापिच्या माणसांवर मी माझा वेळ वाया घालवतोय. आणि आता महिपत दुसऱ्या वकिलाला कॉल लावतो. आता हा वकील कॉल उचलतो आणि बोलतो, हॅलो कोण बोलत आहे. त्यावर आता हा महिपत बोलतो, तुझा बाप बोलतोय महिपत शिकरे. त्यावर आता हा दुसरा वकील बोलतो की हां बोला बोला. पुढे आता हा महिपत बोलतो, आमची केस घेणार का, आणि तुझी फी वगैरे काही सांगू नको, तुझी जी फी आहे ना त्याची 113 पट जास्त फी तुला देणार. त्यावर आता हा दुसरा वकील बोलतो की तुमची ते केस म्हणजे ते वात्सल्य आश्रमाची का. त्यावर आता महिपत बोलतो की हां तेच. आता हे ऐकूनच तो दुसरा वकीलसुद्धा बोलतो की नाही, मी ही केस नाही घेणार, अर्जुन सुभेदार आहेत त्या केसवरती, अहो त्यांच्यासमोर केस जिंकणं म्हणजे अशक्यच आहे. आता महिपत हा कॉल कट करतो. आता इकडे नागराज बोलतो, नकार घंटा. त्यावर आता हा महिपत बोलतो, काय. त्यावर आता परतच नागराज बोलतो की नकार घंटा वाजला ना परत, अरे वाटलंच होतं की मला, तो पवार आपला वकील त्याला आपण हाकलून दिलं, पण तो पण काही लेचा पेचा वकील नव्हता. हां, फक्त तो अर्जुन सुभेदार समोर टिकला नाही. कोणी वकील अर्जुन सुभेदार समोर टिकतच नाही ना महिपत. त्यावर आता हा महिपत बोलतोय, टिकण्याचा सोडा ना महिपत शेठ, नागराज शेठ, पण हा अर्जुन सुभेदार समोर कोणता वकील उभा राहायलाच तयार नाही हो, पण सापडल कोणीतरी, हुकुमी एका सापडलच. असं म्हणत आता महिपत आणखी कॉल्स लावतो, पण त्याला निराशाच भेटते आणि कोणीही त्याची केस घ्यायला तयार नसतं. अर्जुन सुभेदाराचं नाव ऐकल्याबरोबर सगळे फोन ठेवून देतात. आता नागराज हे सगळं बघतच राहतो आणि गाल्यातल्या गाल्यात हसू लागतो. तितक्यातच आता इकडे साक्षी जेलमध्ये असते आणि ती आता तिच्या अण्णांना म्हणजे महिपतला कॉल लावते. महिपत आता साक्षीला बोलतो, हां बोल पोरी. आता त्यावर ही साक्षी महिपतला विचारते, अण्णा काही अपडेट, त्या पवार वकिलाकडून काही ब्रेक थ्रू मिळाला का हो आपल्याला, कधी बाहेर काढतोय तो मला. त्यावर आता हा महिपत साक्षीला सांत्वनाच देत असतो आणि तो तिला म्हणतो की काढणार पोळी, लवकरच काढणार तुला जेलमधून बाहेर. आता साक्षी फारच वैतागली असते आणि ती बोलते, अण्णा तुम्ही कुठे काय करताय हो, इथे राहणं ना माझ्यासाठी खूप मुश्किल झालं आहे, ह्या जेलमध्ये ना राक्षसी बायका आहेत, तुम्ही प्लीज काहीतरी करा अण्णा. अहो 3 महिन्यांपैकी 1 महिना झालासुद्धा तरी मी अजूनही इथेच आहे या जेलमध्ये. त्यावर आता महिपत बोलतो, माझ्यावर जरा भरोसा ठेव ग पोरी, अगं माझे प्रयत्न चालू आहेत. त्यावर आता साक्षी बोलते की माझा तुमच्यावर सुद्धा विश्वास राहिला नाही आहे अण्णा. अण्णा तुमच्यासाठी जेलमध्ये राहणं सोपं असेल, माझ्यासाठी नाही आहे. आणि आता ती रडतच बोलते, अण्णा मला माझ्या पूर्वीचं आयुष्य परत हवं, अण्णा प्लीज मला समजून घ्या. त्यावर आता महिपत पुढे बोलत असतो, हॅलो मी ऐक ग. हॅलो साक्षी. तर साक्षी फोन कट करते आणि काहीच ऐकत नाही. तिने आता मुद्दामच फोन कट केलेला असतो आणि आता ती इकडे जेलमध्ये रडत असते. हे बघून आता नागराज महिपतला बोलतो, तुझ्यावर कोण भरोसा ठेवणार आहे महिपत, काय रे एरवी एवढा मोठा आवाज असतो तुझा, आणि आता एक वकीलसुद्धा तुला तुझ्या पोरीसाठी उभं नाही करता येत.
त्यावर आता हा महिपत बोलतो, शोधणार नागराज शेठ, मी वकील शोधणार. आणि असा तसा नाही शोधणार हा, त्या अर्जुन सुभेदार समोर असा उभून राहणारा, असा त्याच्यासमोर ठामपणे उभा राहणारा आणि असा वकील शोधणार की हा अर्जुन सुभेदारसुद्धा त्याला बघून थरथर कापेल. असा वकील शोधणार की तो अर्जुन सुभेदाराच्या चिंध्या चिंध्या करणार. असाच वकील शोधणार हा महिपत शिकरे. असं म्हणत आता महिपत स्वतःचीच पाठ थोपटवत असतो. इकडे आता किल्लेदारांकडे रविराज निवांत आता बुक बघत बसलेला असतो. हे बघून आता तिथे सुमन आणि प्रतिमा येतात. आता सुमन प्रतिमाला इशारा करते आणि रविराजांशी बोलायला लावते. आता प्रतिमा रविराजला बोलते, तुम्ही माझ्याशी बोलणारच नाही आहात का हो? आता हे रविराज प्रतिमाचं बोलणं दुर्लक्षच करतो बरं का, आणि आपली बुकच वाचत बसतो. आता सुमन काहीतरी बोलते आणि बोलते, भाऊजी ऐका ना, उद्या गुढीपाडवा आहे, निदान सणासाठी तरी तुमचा राग सोडा. अहो बोला तुम्ही वहिनींशी. आता प्रतिमाच काहीतरी बोलते, उद्या ना गुढी उभारासाठी आपल्याला नवीन साडी लागेल हो, तुम्ही ती तरी आणाल का? आता रविराज तिला तर काही उत्तर देत नाही, पण तो मनात बोलतो की पूर्वीसारखी प्रतिमाला हक्काने नवीन साडी घ्यायची आहे. पूर्वीसुद्धा ती अशी हक्कानेच मला साडी मागून घ्यायची आणि यावर्षीसुद्धा मी तिला आनंदाने घेऊन दिली असती. पण तितक्यातच आता प्रतिमा सुमनला बोलते, सुमन उद्या गोड्याचं काय करायचं हे आपण ठरवूया का? त्यावर आता सुमन बोलते, त्यात काय ठरवायचं आहे वहिनी, गुढीपाडव्याच्या दिवशी घरच्या चक्क्याचं श्रीखंड आणि पुरी असा बेत आपल्याकडे आणि सुभेदारांकडे ठरलेलाच असतो. आता सुमन भोडी असते त्यामुळे तिच्या तोंडातून चुकूनच आता सुभेदार असं निघतं. आता प्रतिमा तिच्याकडे अशी डोळे वटारून बघत असते की अगं तू काय बोललीस? आता रविराज हे ऐकून चिडतो आणि बोलतो, प्रत्येक वेळी त्यांचं नाव घ्यायलाच हवं का? आपल्याकडे काही वेगळा बेत असू शकत नाही? त्यावर आता प्रतिमा बोलते, असू शकतं ना, आपण ते श्रीखंड वगैरे नकोच करूया, मी पाकातल्या पुऱ्या करू, चालेल का तुम्हाला? त्यावर आता रविराज उठून उभा होतो आणि बोलतो, हे पा तुम्हाला जे करायचं ते करा, मला काहीच सांगू नका. माझ्या मुलीच्या लग्नाच्या निर्णयाच्या वेळेस मला काही विचारलं होतं का तुम्ही? नाही ना? मग आता हे स्वयंपाकाचा निर्णय घेताना मला विचारण्याचं नाटक करू नका, नाहीतरी या घराला माझ्या मताला म्हणजे काही किंमत वगैरे राहिली आहे कुठे? असं म्हणत आता रविराज तिथून निघून जातो आणि आता प्रतिमा आणि सुमन बघतच राहतात. इकडे प्रिया मस्त पाय पसरून आपल्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि ती स्वतःशी बोलते की ही कल्पना जर मध्ये तळमळली नसते ना तर नक्कीच माझ्या हाती काहीतरी लागलं असतं. आणि त्या सायलीच्या कपाटापर्यंत पोचून काय बघितलं तर सायलीचं शॉपिंग. तिची लायकी तरी आहे का ते 2000चं स्कार्फ वापरायची? तिला ना ते रस्त्यावरचेच कपडे शोभून दिसतात. आता प्रियाच्या एकदम लक्षात येतं आणि ती बोलते, पण सायलीला तर ते शॉपिंग वगैरे करायला अजिबात आवडत नाही, आणि इकडे केसचं टेन्शन असताना ते शॉपिंग करायला कशी काय गेली? आता प्रिया नीट आठवायचा प्रयत्न करते आणि आता तिला त्या पावतीवरचं नाव आठवते की प्रीतीज बुटीक. त्यावर आता प्रिया बोलते, प्रीतीज बुटीक, हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. आणि तिला आता आठवतं की साक्षीनेच तिला एकदा सांगितलं असतं की मी नेहमी जिथे जाते ना त्या बुटीकचं कार्ड ते सुद्धा आश्रमात पडलं होतं, प्रीतीज बुटीक. अर्जुन त्या कार्डच्या मुळापर्यंत पोचला असता आणि मी अडकली असती. नशीब अण्णाने ते सगळं जाळून टाकलं. तिथल्या सगळ्याच वस्तू घेऊन अण्णाने ते जाळून टाकलं आणि मॅनेज केलं. आता प्रियाला लक्षात येतं आणि ती लगेच उठून उभी होते आणि बोलते, सायली ही नेमकी त्याच बुटीकमध्ये कशी काय गेली? काहीतरी नक्कीच गडबड आहे. आणि आता तिला तितक्यातच महिपतचा कॉल येतो आणि ती आता घाबरतच महिपतचा कॉल घेते आणि बोलते, हां बोला. त्यावर आता महिपत बोलतो, हॅलो, काय झोपा काढते का काय तू? काय त्या नवीन नवऱ्याबरोबर गुलू 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 बोलती काय गं? माझा फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे तुला? त्यावर आता प्रिया बोलते, पण आता घेतला आहे ना? त्यावर आता महिपत बोलतो, हो का, आता घेतला? मग काही खबर वगैरे काढली की नाही त्या सुभेदारांच्या घरातली? का फक्त तू हादरती आहे तिथं? नाही, जर तसं असेल ना तर मग थोड्याशा ना माझ्या बंदुकीच्या गोळ्या पण खा, म्हणजे तुझं कायमचं पोट भरल. त्यावर आता प्रिया बोलते की नाही, मी इथे फक्त आराम करत नाही आहे, मला एक हिंट मिळाली. त्यावर आता महिपत बोलतो, हिंट ते काय असतं? त्यावर आता प्रिया बोलते, ऐका, साक्षी नेहमीच्या बुटीकमधून खरेदी करते ना, प्रीतीज बुटीक, तिथे अर्जुन आणि सायली जाऊन पोहोचलेत. म्हणजे मला ना सायलीच्या कपाटातून ते स्कार्फ आणि तिथलं पावती सापडली. हे बघा, हे ना हेच बुटीक आहे ज्याचं कार्ड त्या अर्जुनला सापडलं होतं, जे त्या साक्षीच्या पर्समधून पडलं होतं, तेही खुणाच्या रात्री. त्यावर आता फोन स्पीकरवर असतो आणि नागराजसुद्धा हे ऐकत असतो. नागराज आता बोलतो, म्हणजे हे दोघं नक्कीच तिथे चौकशी करायला गेले असणार. त्यावर आता महिपत बोलतो, अहो नागराज शेठ, हा योगायोग पण असू शकतोच की. आणि आता महिपत प्रियाला बोलतो, बिल आणि पिशवी मिळाली म्हणजे तू काही मोठा तीर नाही मारला, अजून काही कळलं का तुला? त्यावर आता ही प्रिया बोलते, नाही, आणखीन काही नाही कळलं. आणि तिला असं लगेच आठवतं आणि ती बोलते, हां अजून एक ऐका, अर्जुन आणि सायली आहे ना आश्रमाच्या शेजारपाजारांना भेटताय, त्यांना ना काहीतरी नवीन प्रश्न विचारतायत. त्यावर आता हा महिपत बोलतो, काय विचारतायत? त्यावर आता ही प्रिया बोलते, नाही मला ते नाही माहीत. आता महिपतला खूपच राग येतो आणि तो बोलतो, काय गं, अशा अर्धवट खबरा नको आणत, जो पूर्ण काय ते बोलत जा ना. त्यावर आता प्रिया बोलते, हो मी प्रयत्न करतेच आहे. तितक्यातच आता तिथे अश्विन येतो आणि आता अश्विनला बघून प्रिया खूपच घाबरली असते. आता तिचा हा घाबरलेला चेहरा बघून अश्विन बोलतो, तन्वी काय झालं, इतकी का घाबरली आहेस तू? तुझा नवरा इतका स्कॅरी दिसतो का गं?
इतकं घाबरायला आता प्रियाच्या जीवात जीव येतो आणि तिला वाटतं की हां बरं झालं याने काय ऐकलं नाही. आणि ती आता बोलते, अरे नाही मी तुझ्याचबद्दल बोलत होते माझ्या मैत्रिणीशी. त्यावर आता अश्विन बोलतो, माझा विचार करत होतीस तू तर मैत्रिणीशी कॉलवर बोलत होती ना. त्यावर आता प्रिया बोलते की हो मी तुझ्याचबद्दल माझ्या मैत्रिणीशी बोलत होते ना म्हणून. त्यावर आता अश्विन बोलतो, हो का, जाऊ दे असं, बरं बघ मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं, आधी डोळे बंद कर. त्यावर आता प्रिया बोलते बरं आणि ती स्वतःचे डोळे बंद करते. तिला आता खूपच एक्साइटमेंट असतं की आता अश्विन आपल्यासाठी काय आणलं आहे. आता अश्विन एक सुंदर अशी साडी, गुलाबी रंगाची साडी असते ती, आणि तो आता अश्विन प्रियाच्या खांद्यावरती टाकतो आणि बोलतो, ये इकडे इकडे, डोळे नको उघडूस. आणि तिला आता आरशासमोर येऊन उभा करतो आणि तिच्या बाजूला येऊन असा बघतो आणि डोळे उघडायला लावतो. त्यावर आता ती साडी बघून प्रिया खूप खुश होते आणि ती बोलते, हां साडी. त्यावर आता अश्विन बोलतो की हो उद्या आपला पहिला गुढीपाडवा आहे ना, पहिला सण आहे त्यामुळे. कशी आहे. त्यावर आता प्रिया बोलते की मस्त आहे, मी कशी दिसते आहे. त्यावर आता अश्विन बोलतो की खूप सुंदर, आणि या साडीचा रंग ना तुझ्यावर आणखी उठून दिसतो आहे. त्यावर आता ही प्रिया बोलते त्यावर आता अश्विन बोलतो, मग मला नेसून दाखवणारच का ही साडी. त्यावर आता प्रिया बोलते की हो. आणि आता ही प्रिया मनात बोलते की अरे तू मला महिपतशी बोलताना ऐकलं नाहीस, हेच माझ्यासाठी खूप आहे रे. आता एक काय अशा 4 साड्या नेसून दाखवेल तुला, असं म्हणत आता प्रिया अश्विनला मिठी मारते. इकडे आता अर्जुन सायली आपल्या रूममध्ये असतात. आता सायली अर्जुनला बोलते, मला तर वाटते की कुणाच्या रात्रीच्या आधीपासूनच प्रियाने साक्षीसोबत हात मिळवला असणार आहे आणि आपल्याला याचा काहीतरी ठोस पुरावा मिळायला हवा होता. पण बघा ना, आश्रमातल्या शेजारच्यांचा सुद्धा आपल्याला काही उपयोग नाही झाला. आपल्याला याबाबतीत काही ठोस पुरावा मिळालाच नाही तर, असं म्हणत आता सायली बेडवर बसते. आता हे बघून अर्जुन सायलीला बोलतो, कमाल आहे तुमची मिसेस सायली, हो तुम्ही कधीपासून हार मानायला लागलात. आपल्याला ब्रेक थ्रू नक्कीच मिळेल. आता तरीही सायलीचा चेहरा हा पडलेलाच असतो. आता अर्जुन तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि तिला बोलतो, तुम्ही माझ्या बायकोला ओळखता का. त्यावर आता सायली बोलते, काय. पुढे आता अर्जुन तिला बोलतो, सायली, तिचं नाव सायली आहे, ती खूप गोड आहे, खूप क्यूट आहे आणि हुशार पण आहे. हां एकदम स्मार्ट आहे ती, आणि कधी कधी ती माझ्यावर जास्तच टीचरगिरी करते. हां पण तिच्याकडनं मला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यावर आता सायली बोलते, हो का, एकदा भेटायला हवं ह्या सायली टीचरला. त्यावर आता अर्जुन बोलतो, नक्कीच भेटा. तुम्हाला माहीत आहे का, तिने ना मला ही खूप मोठी गोष्ट शिकवली की आपल्याला वाईटातून सुद्धा चांगलं शोधता येतं, फक्त आपल्याला नीट बघायला हवं असतं. त्यावर आता सायली बोलते की हो का, मग तुम्ही त्याच्या ह्या धड्याचा कसा उपयोग करून घेतला. त्यावर आता अर्जुन बोलतो, बघा तन्वी या घरात राहायला आली म्हणजे ही गोष्ट वाईट झाली, म्हणजे अश्विनशी लग्न करून घरातल्यांना त्रास द्यायसाठीच ती या घरात आली आहे ना, पण यातून सुद्धा चांगलं काहीतरी निघू शकतं. त्यावर तर सायली बोलते, काय. त्यावर तर अर्जुन बोलतो की हे बघा, तन्वी आधी वेगळ्या घरात राहत होती, सो ती कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते हे सगळं आपल्याला कळतच नव्हतं. पण आता ती आपल्याच घरात आहे, आपल्यासमोरच, सो ती कोणाशी बोलते आहे, काय करते आहे, कुठे जाते आहे, यावर आपण सहजच लक्ष ठेवू शकतो. आणि तिचं महिपतसोबत आणि साक्षीसोबत कनेक्शन आहे की नाही हे सुद्धा आपल्याला शोधता येईल. त्यावर आता सायली बोलते, अरे वा, सायली टीचरचा हा विद्यार्थी तर खूपच हुशार निघाला. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, असं का, पण मग मी परीक्षेत पास झालो का. त्यावर आता सायली बोलते की हो, 100पैकी 100 गुण मिळालेत तुम्हाला. त्यावर आता अर्जुन रोमॅन्टिक होतो आणि तो बोलतो, मग माझं बक्षीस. आता सायलीसुद्धा लसते आणि हसू लागते. इकडे आता दुसरा दिवस उजाडतो आणि हा गुढीपाडव्याचा दिवस असतो. आता सायली मस्त सकाळी उठून रांगोळी काढत असते, सगळं झाडून वगैरे टाकते ती आधी, मग रांगोळी काढते छान आणि फुलांनी सगळं पायऱ्या वगैरे सजवते. आता कल्पनासुद्धा दारात येते आणि तिलासुद्धा हे बघून थोडंसं आश्चर्यच वाटतं की प्रियाने तर आपल्याला सांगितलं होतं की ही काही काम वगैरे करत नाही आणि ही आळशीपणा करते, पण ही तर जामच सकाळी उठली आणि सगळी तयारीसुद्धा करते आहे. कल्पनाच्या डोळ्यात आता हे सगळं खुपतं आणि तिथून निघून जाते, पण सायलीचं लक्ष काही कल्पनाकडे नसतं आणि ती मस्त आपलं घर सजवण्यात मग्न असते. आजचा भाग इथेच संपतो. काय होणार उद्याच्या भागात हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.